भावांना आपण आत्ता आलोय महाराष्ट्र बॉर्डरला. तर दिवसा अशी बॉर्डर आहे. तर एवढे मोठं हे ना, तर याच्यात नाही का तुम्हाला सांगतो फक्त 2च पॉइंट चालू आहे. तर मग काय भावांना तिथून पुढे आलोय. मामा उठले आपले नाही का, झोपले होते, ते दमले होते. रात्रभर गाडी चालवली, झोपच झाली नाही ती. काहीतरी झोप झाली, आता उठून बसले माहिती का. त्यांना म्हणत काय चालू आहे अजून की पप्पी. हा किस घे किस. अय मम्मी किस घे. अय बरे मॉर्निंग भावना जय श्रीराम. तर आपली गाडी झाली खाली राजनांदगावला. तर आपण चाललो होतो तर इथून मावदेला एमटी. इथून काय मला लोकलचा 180 किलोमीटर काहीतरी रनिंग आहे. तर इथून एवढ्यासाठी काय माल भेटणार नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण इथून डायरेक्ट एमटी चाललो. तर चला मग, तर इथून एमटी जाऊ आता आपण डायरेक्ट टाप. आज नेमकं शिक्कीरवार आहे ना, त्याच्यामुळे आज काही गाडी लोड होणार नाही आपली गाडी उद्याच भरण. चला मग इथून जाऊ एकदा. आपल्याला डिझेल टाकायचं आहे का, आता आपला काटा नाही का खाली आला म्हणून आपण आलोय मोठ्या रोडला. तर रोड बघू शकता एकदम टॉप रोड आहे. अख्खा 2-3 किलोमीटरचा नाही का ओव्हरब्रिज आहे तो. तर त्याच्यामुळं खाली सिटी म्हणून वाटत सुद्धा नाही का, एकदम टॉप रोड असल्यामुळं वर 2 व्हीलर वाले सुद्धा हिंडा ते. तर चला जाऊ आता. इथं पंपावर डिझेल टाकू, मग कुठं तरी जेवण करू. का तर नाश्ता तर केलं तर आपण जेवायचं फक्त. डायरेक्ट तिथं मावद्याला जाऊन थांबायचंय आपल्याला. भावांना इथं मंदिर पाहिलं किती भारी आहे. नेमकं काहीच आहे, कोणत्या देवाचं आहे माहित नाही आपल्याला. पण म्हणजे इकडे नवीन पाहिलं लय भारी आहे नाही का. बाहेर जेवढा बाहेर फिरू का तसं भारी नवीन पाहायला भेटत. म्हणजे आम्ही याच्या आधी मी आलेलो आहे, कारण भुवनेश्वरला सुद्धा गेलेलो आहे. पण तेव्हा आपल्याला काय ब्लॉग बनवायचा नाद नव्हता, आपल्याला एवढं जायचंय. 140 39 आहे, 45 धरा. आता आपल्याला इथं समोर आपलं एक राजस्थानी धाबा आहे. मस्त जेवण करू तिथं. मग काय जेवण बिवण करून आंघोळ केली तर करीन, नाही तर नाही करणार. आणि डायरेक्ट मौदा. तर भावांकडं नाही का विषय असा का, फॅक्टरी लय मोठाले. आता इकडं तुम्ही पाहू शकता नाही का, फॅक्टरी आहे. आणि गाड्या पाहिजे नसत्या नाही का, किती उभा आहे. हा गाड्याचे पण नंबर लागेल इकडं. रोडच्या गाड्याला सुद्धा मक्कार गाड्या. आपल्या महाराष्ट्रात एंटर झालो का काही टेन्शन नाही. म्हणजे कसं छत्तीसगड बॉर्डर पास करायची आणि त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्र बॉर्डर आहे तिथून पास करायची. आणि इथं थोडंसं शोचं सामान आपल्याला मटेरियल भेटतं नाही का, म्हणजे याच्या छत्तीसगड बॉर्डरच्या पलीकडंच. तर पाहू आपण तिथं काय काय भेटतं. जरा काही आपल्या सामान जर आवडलं तर आपण घेऊ शकतो नाही का. तर आपल्या इकडं तसं सामान भेटत नाही ना, जी वस्तू आपल्याकडे भेटत नाही ती जरी भेटत असली काय अडचण नाही घ्यायला आपल्याला. तर आपण बघू आता बॉर्डरवर जाऊ. बॉर्डर पास केल्यानंतर कसं नियोजन होईल. तर मी आलोय आता नाही का छत्तीसगड बॉर्डरला. तर मकर जाम लागलाय, पूर्ण जाम आहे. 3-4 गाड्या पुढे आहे, तसं तर लय लांबवर आहे. आणि माझ्या मागं सुद्धा गाड्या आहे, बघू शकता तुम्ही नाही का. आणि ही पलीकडली साईड आहे का, आपण नाही का म्हणजे आपल्या माग गेलं ब्लॉक मध्ये पण दिसू शकतो तुम्हाला. मी नाही का पूर्ण चालतो आणि या साईडला मला जाम लागलो होतं पलीकडल्या साईडला. तर बघू किती टाइम लागतो. इथं समोर नाही का अजून गाड्या आहे. गाडी दिसत असेल तुम्हाला, ताडपत्री बांधलेली. तर त्याच्यात पुढे आहे ती अजून नाही का, म्हणजे थोडक्या जे बाई लाईटी, 2 लाईटी दिसते का तिथवर जाम आहे. तर आता किती टाइम लागतो काय नो. इकडून आता बाहेरचा रोड, पण इकडून जाऊन नसतं गेलं. आता बाई इकडे बाई झोपडीतच माणसं बसलेली, त्यांनी जाऊन नसतं गेलं आपल्याला. त्याच्यामुळे आता घ्या काढून दमादमानी. काय आता टाइमपास होणारच आपला तसा. पण चला एकदा पास करून घेऊ, का तर गाड्या दाबादाबी लय करते इथं. एकदा बाहेर निघलं म्हणजे टेन्शन नाही.
तर दमादमाने भावांना आम्ही आलोय रेंगत तिथवर. त्यामुळे ट्रॉफिक इथला मोर जाम आहे. तर मी अबा लाईट म्हणलो तुम्हाला. तर अजून नाही का जे लाल गाडी दिसते का तिथं हापीशी तिथं जायचं अजून दमादमाने. त्याच्यात हे मोकार गाड्या राव इथं या पाच समोर अख्ख्या गाड्या. लय टाइमपास करू राहिला येऊ नाही का. ही छत्तीसगड बॉर्डर हे जुना काटा त्यांचा भावांना मी आपल्याला बॉर्डर पास करून पुढं मोकार जाम होता. लय टाइमपास झाला. आता आलो त्याच्यानंतर पुढं आज त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र बॉर्डर पास करायची. त्याच्यानंतर भांडराच्या जवळपासच आपल्याला हॉटेल आहे. तर अलीकडे आपण एवढं थांबत नाही. आपल्या एरियात गेलं म्हणजे आपल्या इकडल्या जेवायला भेटतं. इकडे पांचट जेवण आहे. तर बघू आता किती वाजत येत जायला आपल्याला. 2 वाजत 3 वाजत काय भांडऱ्यात जाता 106 किलोमीटर आहे भांडरा. त्याच्या अलीकडे हॉटेल आहे ते. म्हणजे सापोली पास करून सापोली का संकोली काहीतरी आहे गावाचं नाव ते पास करून. तर आता मी एक्झॅक्टली नाही का पुरा जंगल आहे दोन्ही साईडनं जंगलात आहे मी डायरेक्ट. तर बघू शकता जंगल नाही का अख्खं जंगल आहे. ते रात्री आलं म्हणून एवढं काही जाणवत नाही. पण दिवस जर आलं का नवीन लय पाहायला भेटत नाही का या साईडला. तर पुष्पा काय पिक्चर इकडेच काढला होता काय नो. हे पा अख्खं जंगल बनते जंगल. भावांना आपण आत्ता आलोय महाराष्ट्र बॉर्डरला. तर दिवसा अशी बॉर्डर आहे. तर एवढे मोठं हे ना. तर याच्यात नाही का तुम्हाला सांगतो फक्त 2च पॉइंट चालू आहे. मी ज्या लाईन घातली ती एक आणि माझ्या शेजारची एक. आता म्हणजे टेलर चाललं का ही एक लाईन बघू शकता तुम्ही किती एवढा लांबवर आहे बाई. इकडं मोकार लांबवर आहे पण चालू फक्त त्या समोरच्या 2 नाही का ही एक आणि ती एक. परत इकडं सुद्धा आहे इकडल्या सुद्धा बंद आहे. तर थांबलोय 10 मिनिटं आली इथं ह्या लाईनीत. तर पुढं बॅक लिस्ट नाही झाली. समोरची गाडी झाली म्हणजे आता एवढीच्या गाडी त्याच्यानंतर आपलाच नंबर आहे. चला मग येऊ काटा बिटा करून. तर भावांना इथं मानल्या रोडला ब्रिजचं काम चालू आहे. म्हणजे पहिला नाही का सिंगल रोड होता. हा जो पीस आहे का एवढा सिंगल रोड होता. तर इथं एकदम टाप रोड झालेला आहे वरून. पण त्याचं काम चालू आहे अजून. तर हे अजून 7-8 महिने काही नाही तर वर्ष सुद्धा खाऊ शकतो तेव्हा. रस्ता एकदम टॉप झालेला आहे ना थोडा. या साईडला पूर्ण जंगलच जंगलात असाच विषय राहतो नाही का. काय खालून असता रोड तर काय होतं जनावर येते ना त्याच्यामुळं वरून ब्रिज बनवला त्यांनी. तुम्ही बघू शकता कसं आड लावलेलं आहे बघ काय. वरती पत्रे लावले नाही का म्हणजे वरून गाडी बिडी काही खाली आलं नाही बाहेर. तर सगळं सुरक्षा ठेवूनच असं पद्धतीनं हा ब्रिज बनवलेला आहे त्यांनी. तर रस्ता थोडा खराबच आहे नाही का त्याच्यामुळे लय निवांत चालवला पुरायला बाय. आपला स्पीड किती. तर 52 सबस्क्रायबर पाहिले का आपले सबस्क्रायबर. हो देखो कितना बडा आहे. कसे बसले निवांत काय टेन्शन त्यांना आहे का टेन्शन. तेव्हा इकडे होतो एकदम निवांत आयला वक्कार आहे निवांत आराम चालतो राव यांचा. यांच्यासारखं एन्जॉय कोणाचं नाहीये. तर आपण आलोय सापोलीच्या जवळ. तर मला इथं नवीन जरा डोंगर दिसले का झालं म्हणून म्हणलं नाही का जरा आपलं ब्लॉकमध्ये घ्यावा याला. तर म्हणजे नवीन म्हणजे कसं ते एकदम व्हाईट. आपल्याकडे कसा मुरुम वेगळा दिसतो आणि इकडला तर स्टाईल वेगळीच म्हणजे नाही का. मुरुम वेगळा आहे आणि आपल्या इकडे वेगळा भेटतो वाटतं. तर हे बघू शकता तुम्हाला आता झूम करून दाखवतो नाही का. आता झाडाच्या डोंगी आपला तिकडं सुद्धा तसंच वातावरण आहे. तर लय डेंजर. तर झाला सिंगल रोड चालू. तर इकडल्या भागात काही 4 वेळा सिंगल रोड होणार चांगला रोड एक सुद्धा ठिकाणी पॉइंट नाही. आपला तिकडच खाली म्हणजे छत्तीसगड स्टेट मध्ये महाराष्ट्रामध्ये रोड गेलेले कामातून. अरे हे विषय झालेला दिसतो इथं. तर हे बघा गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे. पिकअप गाडी आहे. तर सिंगल रोड असला ना आता काही ना काही विषय होतच. तर भावांना आपण आता आलेलो आहे साकोलीच्या रेल्वे फाटक नाही का तिथं आहे फाटक पशी.
तर फाटकला थोडं जाम लागलो होतं. आत्ता तिकडे गेट उघडलंय. गेट उघडल्याच्या नंतर चाललंय तर दमाने का तर रोडला खराब आहे. गाडी मोकार आपटा ती का तर 22 फूट असल्यामुळे मागून गाडी पटकत चलत डायरेक्ट. त्यामुळे लय दमान चालवावं लागत. तर आपलं इकडं रेल्वे स्टेशन. तर चलो. तर मी थांबलो तर नाश्ता करायला. पुढं कोणाची नाही हा पण हा चना टाका वरचीवर नाही का. हा तर नाश्ता करू आपण का तर भूक लागली. सकाळी नाश्ता केला होता. आता बरं 1 वाजत आलाय नाही का. तर भाई 1 वाजत आलाय. 1 वाजून 20 मिनिटं झाले. तर टोल प्लाझा आहे साकोलीचा. चला घेऊ नाश्ता करून. मग काय भाऊ पुढं आलो. मामा उठले आपले नाही का. झोपले होते नाही जमले होते. रात्रभर गाडी चालवली. झोपच झाली नाही ती. काहीतरी झोप झाली. आता उठून बसले पाहिलं का. त्यांना म्हणलं आपण आंघोळ करू. ते म्हणजे आंघोळ करायला म्हणजे थंडीला वाजते नाही. पण नसल्यापेक्षा इकडं थंडी जादाच आहे आपल्या इकडल्यापेक्षा नाही का. म्हणजे नगर जिल्ह्यात जर म्हणलं तर थंडीचं प्रमाण कमी आहे. पण इकडल्या साईडला थंडी जादा आहे. तर इकडे पुरा नाही का जंगल एरिया आहे. तर हे पहा जंगल एरिया नाही का. काय रस्ता खराब आहे. महाराष्ट्राची शानच रस्ताच खराब आहे. पण जंगल असल्यामुळे इकडं थंडी जादा आहे. मामा पाहिलं का डायरेक्ट बनेलवर आहे आत्ता. नाही तर रात्री नाही का 5 नाही वाजले का लगेच त्यांना जर्किंग लागत. तर जाऊन द्या. आता बाकी सगळे विषय द्या सोडून. भांडरा आपल्याला राहिलाय किती. भांडऱ्याच्या अलीकडेच भरायची आपल्याला. आपलं सॉरी भांडऱ्याच्या पुढं. तर मग बघू इथं कुठं तर थांबू. जेवण करतो आता. पहिलं जेवण महत्वाचं आहे. बाकी काय असो नसो. चला आम्ही पोचलो राजस्थानी धाब्यावर. हे समोर धाबा आहे राजस्थानी. हे बाई श्रीवीर तेजा जी राजस्थानी धाबा. तर आम्हाला जायचं आता इथं जेवायला. मामाचं चालू आहे मेकअप. आता मस्त जेवण बिवण करू. तर भाऊंना आमचं जेवण बिवण झालंय. आम्ही निघलो तिथून. तर आता डायरेक्ट आपल्याला मौदाच्या अलीकड म्हणजे मौदा आहे का मौदाच्या अलीकड 15 किलोमीटर आपल्याला गाडी भरायची आहे. आणि जवळ जाऊन थांबू म्हणजे काय तर जवळ जाऊन थांबले म्हणजे त्याचा फोन आला म्हणजे आपण टप्पन जाऊ शकतो. इथं थांबायला काय अडचण नव्हती. म्हणजे होतं ते 30 किलोमीटर. काही टाइम जर फोन आला ना मग लई गाडी आपलंच जावं लागत. त्यापेक्षा डायरेक्ट तिथं जाऊन थांबू म्हणजे कसं ते आराम सुद्धा होईल आपला. जागा नाही करता येत म्हणजे कसं टेन्शन नाही. तर आता तुम्हाला माहितीच आपलं हे नागपूर रोड आहे. दारगाव नागपूर म्हणजे हा आता भांडरा येईन आपल्याला नाही का. 10-15 किलोमीटर भांडरा आहे. भांडऱ्याच्या नंतर मग आपल्याला खाली करायचं आहे म्हणजे खाली उतरायचं त्या खालच्या रोडला. तर चला मग जाऊ लवकर तिथं. का तर आपली दुसरी सुद्धा गाडी आलेली आहे. पण तिला पण तुम्ही सगळे ओळखतच असं नाही का. 9275 म्हणजे जिची आपण ब्लॉक स्टार्ट केली का तीच गाडी समोरून आलेली आहे. आणि ज्या हॉटेलला ती थांबणार आहे का आपण तिथं जाऊन थांबणार आहे आत्ता नाही का. तर त्याच्यात आपली व्हाईट गाडी सुद्धा आलेली आहे. ती नागपूरला आहे. आणि 9275 मावद्याला आहे. तर आपण जाऊ आता मावद्यामध्ये आणि त्या हॉटेलवर जाऊन थांबूया. म्हणजे कसं कोणाला का भरायला सोपं जाईल ना हिशोबाने. चालतंय तर मग चला मग काय तरी 10 मला लय मोठं लंबा चौडा ट्रॉफिक लग गया. आता काय सांगू तुम्हाला. तर हे पाय इकडं डायरेक्ट समोर आहे नाही आमचा डिझेल काटा सुद्धा टिकी गो एवढा आहे का बाय. तर डिझेल टाकून घेऊ काय आहे. पण आपल्याला मुक्कामी थांबा त्याच्यामुळे आपण डिझेल टाकी ना का तर मुक्कामी थांबल्याच्या नंतर पंपावर वगैरे डिझेल चोरी जात. त्याच्यामुळे आपण जे थांबायचं का जावं डिझेल टाकीत नाही. तर हे बघा ट्रॉफिक आहे का चेष्टा आहे. हे पाय लयच लांबवर ट्रॅफिक जाम झालेलं आहे. बघू जाऊ आता बाहेर. आता हे सगळं भांडऱ्यातली गर्दी आहे. इथं भांडरा सिटी लागत ना पुढे. इथं हे पूल याच्या पुढे गेलं का भांडरा सिटी. त्याच्यामुळे एवढं ट्रॅफिक जाम लागेल. फायनली भावांनो आपण पोचलोय हॉटेलवर. तरी आपली 9275
तुम्हाला म्हणलं होतं 92-75 येणार आहे. आणि यो रावल्या व्हायला का हे कुत्रा संग खेळू राहिली, दोघांना काही काम नाही. ओम्या तर पक्का शाट आहे पाहिलं का, जेव्हा धरीन ना त्याला तेव्हा खेळ. इमानदारीला ते संग खेळू राहिली, त्याने नाटकं करू राहिली त्याची संगता बाय. ओमे अय ओमे 2-2 विचार करू ना. हा तरी आपला हत्यार आहे 92-75 म्हणजे आपण फर्स्ट टाइम हिच्या नाही का ब्लॉग बनायला चालू केलं तर तरी आपलं यूट्यूबची ID आणि इंस्टाग्राम दोन्ही हिच्या. कसं आहे मग नाद खोळाय का नाही, टॉपचा हत्यार आहे बाई, नाद नाही करायचं त्याचा. मंडी रॉकेट तर आता आपण नाही हिच्यावर, आपल्याकडे आता समोरचं रॉकेट आहे 3074. लावा ताकद मग काय पाहिलं की नाटकं काय चालू आहे अजून. की पप्पी हा किस घे किस. अय मम्मी किस घे. अय बरे ते असे नाटकं राहते. बाहेर आलं का तर पोरं बिघडायला नाही का टाइम नाही लागत नाही का. पलीकडला टॉमी पाहिला कसं आहे. तरी आपलं कबूतर हॉटेल आहे माऊद्या पैसे. भावंडा चाललो चहा घ्यायला तर रावल्या ना मी रावल्या चहा पाजू राहिला आम्हाला. मामा तुम्हाला घ्यायचा ना चहा. मी कोणाला चहा कधी पाहिजेत नाही, मी दुसऱ्याकडून पितो का तर मी खर्च करायचं सोडून दिलेलं आहे डायरेक्ट. आम्ही इथं चहा घेणार आहे बाय कबूतरचं हॉटेल नाही का. हे रावल्या पाहिलं का लोकांना धमके देतोय बुक्का टाकून हे करून ते करून. तर हे पहा याने नाही का डॉगेश भाईची एक टीम गोळा केलेली इथं. पाहिलं का नहीं जान दे क्या 5-10 रुपए की बात है तो पैसे की बात हो रही है तो नहीं क्या हाँ हाँ होय तू हमें आता पलीकडे जा राउंड कर द्याला राउंड. हाँ उसके पीछे ही आया ना वो. अभी जब भी इसकी गाड़ी आएगी ना इसके पीछे लग जाएंगे ये. हाँ जब भी गाड़ी आएगी गाड़ी के पास पहुंच जाएंगे इसकी पिछाड़ी. काय नाटक करायला सो मामा चहा घेऊन टाका ना मला. हा तर आपला हायवे रोड समोर तर अलीकडेच हॉटेल आहे. तर आता घ्यायच्या बी चला गाडीकडे. पाहुणा मी चहा घेऊन आलोय. मी बसलोय मोकळ्या पटांगणामध्ये. हे पाहिलं बालिश माणूस आपला ओमकार पालवे तर रावल्या. तर चला तर भावांना मग या ब्लॉकला इथं डी एंड करून टाकू आणि उद्याचा नेक्स्ट ब्लॉक आपला मंडी राहील नाही तर दुसरा काही राहू शकतं. तर आपण बघू चला उद्याच्या ब्लॉकमध्ये काय असेल ते.